मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका LPG गॅस टँकरनं समोरील ट्रेलर आणि अज्ञात ट्रकला जोरदार धडक दिली। त्यामुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात घडलाय आणि ह्या अपघातामध्ये गॅस टँकर चालक हा जागीच ठार झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं LPG गॅस टँकर चालक सुनील तांबरे हा मुंबईहून पुण्याकडे LPG टँकर घेऊन जात असतानाच खालापूर टोल नाक्याच्या पाठीमागे आला। तेव्हा चालकाचं टँकरवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोरच्या साईड पट्टीवरती उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागनं जोरदार धडक दिली आणि पुढे उभ्या असलेल्या अज्ञात ट्रकला ट्रेलरनं जोरदार धडक दिली। त्यामुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात घडला। या अपघातामध्ये गॅस टँकरची केबिन दबली आहे, त्यामुळे त्या केबिनमध्ये चालक सुनील तांबरे यांचा अडकून जागीच मृत्यू झालाय, तर अज्ञात ट्रक हा पळून गेलाय। ह्या ट्रकमध्ये LPG गॅस असल्यामुळे याची माहिती तात्काळ केमिकल एक्सपर्ट धनंजय गिद यांना देऊन ते घटनास्थळी आले आणि त्यांनी ह्या टँकरची तपासणी केली। त्यावेळी गॅस लिकेज नसल्याचं त्यांनी सांगितलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, IRB पेट्रोलिंग यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढलं आणि दोन्ही अपघातग्रस्त वाहनं क्रेनच्या सहाय्यानं रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला।